क्रांतिकारी जय लवजी, सगळ्यांना सप्रेम जय भीम, जय अण्णा, जय शिवराय. मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये एका व्यक्तीने असा प्रश्न केला होता की साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक लिखाण केलं, परंतु त्यांनी आद्य क्रांतिगुरू वीर लवजी वस्ताद साळवे यांच्यावरती लिखाण का केलं नाही. ही गोष्ट मातंग समाजाने समजून घेतलं पाहिजे. खरं तर त्या व्यक्तीचा सांगायचा हेतू वेगळाच होता. त्याचं असं म्हणणं होतं की मातंग समाज आद्य क्रांतिगुरू वीर लवजी वस्ताद साळवे यांचा जास्त करून उदो उदो का करतो, असं त्याचा सांगायचा उद्देश होता. हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे, आपण तो व्हिडिओ बघितलेला आहे. पण एक गोष्ट मी इथे सांगू शकतो की महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी कधी लिखाण केलं नाही. मग याचा अर्थ असा होत नाही आहे की बाबा त्यांचं काही अस्तित्वच नव्हतं, किंवा समजून जा मला काय म्हणायचं ते. त्याच पद्धतीने त्याने प्रश्न केला होता. त्याला असं सांगायचं होतं की ज्यांचं अस्तित्व नसतं किंवा ज्यांचं काही आहेच नाही आहे, त्या महापुरुषाचा तुम्ही असा उदो का करता, असं त्याला त्या पोराला सरळ सरळ सांगायचं होतं. परंतु त्याला ते सांगता आलं नाही, कोड्यात बोलत होता तो. मग त्याच्यासाठी हेच उत्तर आहे की बाबा त्यांनी अनेक जे महापुरुष होते, जे आता महात्मा ज्योतिबा फुले झालं त्या काळातील, त्यांच्यावरती पण त्यांनी लिखाण केलं नाही. याचा अर्थ असं नाही की बाबा त्या महापुरुषांनी काही केलं नसेल समाजासाठी. त्यामुळं समाजामध्ये असं वाद वगैरे काही करत जाऊ नका. ज्या महापुरुषांचा काही इतिहास समोर येतोय, उलट खरं तर त्यांना तुम्ही दाद दिली पाहिजे, गर्व केला पाहिजे. परंतु तुमची विचारधाराच वेगळी. सन्मान करत चाला सगळ्या महापुरुषांचा, सगळ्या महापुरुषांना आदर देत चाला, तर सगळेजण एकत्र येतील. नाहीतर मग तुमच्या अशा विचारांमुळे समाजामध्ये फाटाफूट होणार, एवढं मात्र नक्की. क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, जय अण्णा, जय शिवराय.